वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना। गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही सेवा केले तर त्या खूप प्रभावी ठरतात। हिंदू धर्मामध्ये सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान श्री गणेश यांना मानले जाते। गणपती बाप्पा हा सर्वांचा लाडका आराध्य दैवत आहे। भाद्रपद चतुर्थीला गणेशाची स्थापना केली जाते। आपला लाडका बाप्पा घरी यावा आणि आपल्या सोबत राहावा अशी लहान मुलांची उत्सुकता असते। गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच जण सुसज्ज झाले आहेत आणि तशी तयारीही चालू झाली आहे। बुद्धिदाता, वक्रतुंड, गजानन, विनायक अशी अनेक नावे असणारा असा आमचा लाडका बाप्पा आपल्या संकटांना दूर करतो। आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट येणार नाही असे तर होणार नाही, पण वेळ मात्र आपण नक्की कमी करू शकतो। प्रत्येक आई वडिलांना असे वाटत असते की आपल्या मुलाची पाल्याची प्रगती व्हावी, अभ्यासात आणि नोकरीमध्ये प्रत्येक क्षेत्रात निपुण असावे, पण काही केल्या शक्य होत नाही। ते संकट दूर होण्यासाठी गणेश चतुर्थीला कशी आपण आपली सेवा करायची आहे ते आपण बघायचे आहे। गणपती बाप्पाला विद्येची देवता म्हटले जाते, त्यामुळे मुलांना देखील हा उपाय ही सेवा करायला दिले तरी चालेल। आता आपण कोणती सेवा करावी आणि कोणते उपाय करावे हे जाणून घेणार आहोत। गणेश चतुर्थी दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे आणि घराच्या बाहेर आपल्याला रांगोळी घालायची आहे। आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हळदी कुंकूने उंबऱ्याला लेपन करायचे आहे। ज्यांच्या घरात बाप्पा विराजमान होत नाहीत त्यांनी ही सेवा केली तरी पण योग्य आहे। गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर आपण 2 स्वस्तिक हे मुख्य दरवाजावर काढायचे आहे। तुम्ही जर नियमांचे पालन करून हा उपाय केला तर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळणार। एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये हळद घ्यायचं आहे। कुंकूमध्ये गंगाजल किंवा गुलाबजल घालायचे आहे। हळदीमध्ये गोमूत्र घालायचे आहे। या 2 वाट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा जवळ जायचे आहे। आपल्याला बाहेरील सर्व साफसफाई करून घ्यायची आहे। दरवाजा एका साईडला हळदीने आपण स्वस्तिक काढायचे आहे आणि दरवाजाच्या दुसऱ्या साईडला कुंकूने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे। ज्या 2 वाटी तयार केल्या आहेत त्या वाटीनेच आपण स्वस्तिक काढायचे आहे। नंतर स्वस्तिक वरती थोडे तांदूळ अर्पण करायचे आहे। तांदूळ अर्पण करत असताना आपण ओम महालक्ष्मी नमः असा मंत्राचा जप करायचा आहे। मुख्य दरवाजा बाहेर आपण 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। एक उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे आणि एक डाव्या बाजूला प्रज्वलित करायचा आहे। जो आपण दिवा घेणार आहे तो दिवा तुटलेला फुटलेला असा नसावा, योग्य असा दिवाचा वापर आपण केला पाहिजे, नाहीतर आपल्याला त्या सेवेचे फळ मिळणार नाही। 2 प्लेट घ्यायचा आहे आपल्याला, त्यामध्ये अक्षता टाकून त्यामध्ये आपल्याला थोडे हळद घालायचे आहे। 2 दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे किंवा मोहरीचे तेल घालायचे आहे। 2 दिवे मध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे व हळदीमुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो। दिव्यांना देखील हळदी कुंकू वाहायचे आहे आणि दिव्याला फूल देखील वाहायचे आहे। असे 2 दिवे दोन्ही साईडला प्रज्वलित करायचे आहेत। गणपती बाप्पा विराजमान होणे अगोदर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। हे दिवे गणपती विराजमान झाल्यानंतरही आपण 2-3 तास चालू ठेवायचे आहे। आपल्याला हळदी कुंकू गणपती जिथे विराजमान होणार आहे तिथे 2 टिका लावायचा आहे आणि ज्या मुलांना अभ्यासात समस्या येत असतील त्यांनी हिरवे मूग 5, 7, 11 असे अर्पण करायचे आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।